नमस्कार, माझं नाव सायली. युगांधर न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. चला जाणून घेऊया ताज्या घडामोडी. उल्हासनगरमध्ये ज्येष्ठ पत्रकार दिलीप मालवणकर यांच्यावर काही राजकीय लोकांच्या गुंडांनी हल्ला केल्याची घटना घडली असून त्यांना जबर मार लागला असल्याने मध्यवर्ती रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत असून हा हल्ला राजकीय वादातून झाल्याचे समजते. तर त्यांनी काल रात्री एका वजनदार राजकीय व्यक्तीला काही महत्त्वाच्या सूचना व्हॉट्सअपवर आणि फेसबुकवर केल्या होत्या. त्यामध्ये काही राजकीय लोकांच्या भावना दुखावल्या असल्यामुळेच हा हल्ला झाल्याचा आरोप दिलीप मालवणकर यांनी केला आहे. या हल्ल्याचा सर्व पत्रकारांनी निषेध केला असून हल्ल्यातील आरोपी व सूत्रधार यांना अटक करण्याची मागणी पत्रकारांनी केली आहे. उल्हासनगर कॅम्प 4 येथे राहणारे ज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक दिलीप मालवणकर हे काही कामाने बाहेर गेले होते. ते सकाळी 11 वाजेच्या दरम्यान घरी आपल्या ॲक्टिवा दुचाकीने घरी जात असताना सार्वजनिक मित्रमंडळ हॉलच्या अगोदर मन्नपुरम फायनान्सच्या जवळ 3 जण विना नंबर प्लेट असलेल्या दुचाकीवरून आले व त्यांनी मालवणकर यांच्या दुचाकीला धक्का देऊन त्यांना खाली पाडले व वरून त्यांना जबर मारहाण करून पळून गेले. दरम्यान रस्त्यावर असलेल्या नागरिकांनी मालवणकर यांना उचलून बसवले व ते आपल्या मित्राच्या मदतीने प्रथम विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गेले व तेथून पोलिसांनी त्यांना उपचारासाठी मेमो देऊन मध्यवर्ती रुग्णालयात पाठवले. तर रुग्णालयात गेल्यावर त्यांना उपचारासाठी दाखल केले असून मालवणकर यांच्या पायाला व डाव्या खांद्याला मार लागला असून खांद्यावर फ्रॅक्चर असल्यामुळे आता शस्त्रक्रिया केल्याशिवाय पर्याय राहणार नाही. मात्र या हल्लेखोरांचे सीसी फुटेज मिळाले असून पोलीस त्या हल्लेखोरांचा शोध विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी घेत आहेत. आज सकाळी मी माझ्या घराकडे चाललो असताना 11 ते 11:15च्या दरम्यान 3 हल्लेखोर माझ्या मागून आले. माझ्या स्कूटरला डॅश केला तर मी माझी स्कूटर थांबवली. तेवढ्यात ते डॅश करून पुढे गेले होते. परत माझ्या अंगावर धावून आले आणि जास्त शहाणा झाला का असं मला बोलले आणि मला बेदम मारहाण सुरू केली. त्यामुळे स्कूटर सकट मी खाली पडलो. खाली पडल्यावर पण त्यांनी मारहाण सुरू ठेवली आणि त्या गडबडीत माझा हातात जे ब्रेसलेट असतं जवळजवळ 2.5 तोळ्याचं ते गेलं आणि लोक गोळा झाल्यामुळे त्यांनी पळ काढला. नाहीतर ते प्राणघातक हल्ला करण्याच्या उद्देशानेच आले होते. एकंदर 3 हल्लेखोर होते. एका स्कूटरवर आलेले आणि त्या स्कूटरचा नंबर प्लेट नव्हता. त्यामुळे हा कटाचा भाग आहे सिद्ध होतं. संशय म्हणजे काल रात्री 11:30च्या दरम्यान मी फेसबुक आणि व्हॉट्सअपवर रवींद्र चव्हाण यांना उद्देशून एक आवाहन केलं होतं की चंद्रकांत बोडारे आणि धनंजय बोडारे यांचे जे कृत्य आहेत ते त्यांच्या निदर्शनाला आणून दिले आणि अशा लोकांना स्वीकृत नगरसेवक पद देऊ नये अशी मी मागणी केली होती. त्यामुळे त्यांनी तो राग मनात धरून हा हल्ला सुनियोजितपणे घडवून आणलेला आहे अशी मला दाट शक्यता वाटते. नाही, पोलिसांचं कोळी साहेब आहेत किंवा DCP साहेब आहेत, त्यांचं खूप चांगलं सहकार्य आहे. त्यांनी सूत्र हलवली. CC फुटेज पण हस्तगत केलेला आहे आणि हल्लेखोरांचा शोध सुरू आहे आणि ते अपेक्षित सहकार्य करतायत. ताज्या घडामोडीसाठी युगांधर न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.